सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं, मात्र अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्या संदर्भातला त्यांनी दावा सुद्धा केलाय। कापूस खरेदी संदर्भात सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या दिवशी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा असं आवाहन त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलंय। लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची। या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एनडीआरएफच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे। 3.5 लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं, ते 3 वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी। आता 3 वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा? हे जे काही पॅकेज दिला गेलं, सरकारच्या तिजोरीतून फक्त 6,500 कोटी रुपये जात आहे। त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही। शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे। थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे। जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे, तर प्रत्येकाने शेतकऱ्यांनी या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी 1 तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा।